नाही. तुला पाहिजेलाय? बरं ठीक आहे, बाबांना सांगूया मग. काय सांगायचं? मासा आणि आता काय म्हणची हां आणि काय नाही हां आणि चिकन किलो एवढं. हां. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज ना तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आज आणायची होती मच्छी. मग मच्छी आणायला अजून वेळ होता, म्हणजे आहो येताना घेऊन येणार होते. तर त्याआधी ना मी इथं पटकन भात कुकर लावला आणि परत मच्छी आहे म्हटल्यावर भाकरी तर केल्या पाहिजे, त्यामुळे मी इथं भाकरी करत होते. तर भाकरीसाठी ना मी इथे आमच्यासाठी जेवढ्या लागतात भाकरी 1-4 तेवढ्या पटपट मी भाकरी वगैरे करून घेतल्या आणि लगेच भाकरी केलेल्या तव्यात मसाला ही तीळ जिरे हे सगळं भाजून घेतलं आणि मसाल्यामध्ये ओल्या लसूण खोबरं टोमॅटो आणि कोथिंबीर आले एवढे सगळे टाकून घेतले. आणि जे परत मासा आणल्यानंतर ना मी लगेच तो 4 ते 5 पाण्याने धुवून घेतला आणि परत एकदा ज्वारीचं पीठ वगैरे लावून मी परत तेच धुवून घेतलं, म्हणजे जे भाकरीचा तवा होता ना त्यातच. त्याच्यानंतर ना मी लगेच रश्श्यासाठी फोडणी घातली. जो मसाला केलेला ना तो लगेच रश्श्याला मी फोडणी दिली. तर ओला मसाला भाजून झाल्यानंतर मी त्याच्यात लगेच आपले जे बेसिक मसाले असतात ना, जिरा पावडर धना पावडर परत हळद मीठ आणि घरचा मसाला हे सर्व टाकून घेतलं. ते एकदम व्यवस्थित फ्राय केलं आणि त्याच्यामध्ये ना मी परत पाणी घातलं. आणि ते माशाचं कसं आहे माहिती आहे का, माशाला खूप वेळ लागत नाही शिजण्यासाठी, त्यामुळं ना मी पाणी एकदा उकळून घेतलं, म्हणजे जे रश्श्यात टाकून, आणि परत त्याच्यामध्ये मी मासा टाकले. आणि ना मग लगेच इथं मी बाजूला 1-4 मासे पीस तळायचे होते, लय तळायचे नव्हते, त्यामुळं ते जे साईडला काढलेले पीस ना त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट धना पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट आणि लिंबू एवढं सगळं टाकून ते एकीकडे रस्सासुद्धा उकळत होता ना, उकळलेल्या रश्श्यामध्ये ना मी जे आपले साईडला काढलेले पीस होते ना तेच मी त्या रश्श्यामध्ये एक करून सगळे टाकून घेतले आणि ते एका साईडला एकच उकळी येऊ दिली व ते शिजू दिले. आणि ते लगेच साईडला ठेवले आणि लगेच तवा ठेवला, जो भाकरीचा होता तोच तवा ठेवला. आणि ना मी इथं फ्राय करण्यासाठी बारीक रवा आणि कॉर्नफ्लावर पीठ घेतलेलं, आणि जे फ्राय करायला आपण मॅग्नेट करून ठेवलेलं ना फिश तेच घेतले. एक करून ते दोन्ही रवा आणि कॉर्नफ्लावर पीठ लावून घेतले आणि ते तव्यामध्ये थोडं तेल टाकून ना त्या तव्यात फ्राय करण्यासाठी ठेवले. असे थोडासा मध्यम गॅस केला, लई मोठा करायचा नाही, लई मोठा केला तर करपतो आणि असे मऊसुद्धा होत नाहीत. माशाचे पीस आहेत ना मऊ होतात मोठा केल्याने. आणि बारीक करून जर मीडियम तळला ना तर एकदम कुरकुरीत होतात. त्यातले एकदम असं कुरकुरीत तळण्यासाठी ना मी मीडियम गॅस केला होता आणि एक करून ना सगळेच मी मासे फ्राय करत होते. आणि जो एक मासा फ्राय केला की वर ठेवायची का तर त्यातले तेल नितळण्यासाठी. मीडियम गॅस करून तळायचं म्हणलं की भरपूर वेळ लागतो मासा फ्राय करायला. जास्त नव्हतं मी फ्राय करणार, 4च पीस करणार होते, त्यामुळे आज मासे आणण्यासाठी पण ह्यांना भरपूर वेळ झाला होता, त्यामुळे मला करण्यासाठी पण भरपूर वेळ झाला. त्याला पाहिजे झालं म्हणून त्याने लगेच बाबाला कॉल करून सांगितले की बाबा मासे घेऊन या. मग ते येताना ऑफिसवरनं घेऊन आले, तर त्यांना खूप वेळ झाला होता. पद्धत तर अशीच आहे मासे तळण्याची किंवा त्याचा रस्सा करण्याची. तुमची पद्धत कशी आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन ही दाबा आणि लाईक कमेंट करायलाही विसरू नका.
इथं आहे ना माझे सर्व मासे फ्राय करून एक एक करून मी फ्राय करत होते, ते फ्राय करून झाले व लगेच आहे ना मग ताट करून ना तर आम्ही जेवायला वगैरे घेतलं. तर सो बाय बाय. मच्छी केल्यास आ मच्छी केल्यास हो वाशालाय. वाव वाव मम्मा छान झालंय. खरं हम्म. आवडले तुला? कसा वाटला ब्लॉग? चला भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय, टेक केअर.